फक्त एक वाटी पोह्यांपासून असा खमंग नाश्ता तयार होईल यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. तुम्ही रोजचा पोहा विसरून जाल. एकदा हे पोहा थालीपीठ नक्की ट्राय करून बघा. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ हे पोहा थालीपीठ खाल्ल्यानंतर तुम्हाला सगळेजण रेसिपी विचारणार. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण पोहे थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहे. आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाले की आपल्याला थोडं पाणी घालून याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पोहे आपले छान मऊ होतील. तर आता 10 मिनिट झाले आहे आणि 10 मिनिटानंतर आपले पोहे जे आहे छान असे मऊ झालेले आहेत. तर आता आपल्याला हलक्या हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. तर पोहे आपल्याला छान एकदम असे एकजीव करून घ्यायचे आहे, छान असे मळून घ्यायचे आहे. तर इथे आपले पोहे छान असे मळून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता. मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा वाटी नाचणीचं पीठ घेतेय आणि थोडं छोट्या वाटीने अर्धा वाटी बेसन पण घेते. तुम्ही 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ सुद्धा घाला, त्यामुळे छान खमंग होतात आपले थालीपीठ. आता इथे लसूण थोडं ठेचून घेतलेलं आहे, लसूण सुद्धा घालतेय. सोबतच बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घालते. कोथिंबीर जास्त प्रमाणात घाला, त्यामुळे खरंच खूप छान चव येते थालीपीठला. सोबतच थोडी तीळ, थोडा ओवा सुद्धा चोळून घालतेय. थोडे गाजर सुद्धा किसून घेतलेले आहे आणि गाजर सुद्धा घालतेय. हवं असेल तर तुम्ही बीट सुद्धा घाला. आणि चवीनुसार आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे, म्हणजे तिखट, मीठ, हळद. तर तुम्ही इथे तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. पण लहान मुलं खात असेल तर ठेचाऐवजी तिखटच वापरा. तर आता आपल्या इथले सर्व मसाले घालून झालेले आहेत. आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी इथे पोह्यांसोबत बाकीचे सुद्धा पीठ घेतलेले आहे. फक्त तुम्हाला पोह्यांचं बनवायचं असेल तर 1 वाटी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि अगदी थोडं थोडं, म्हणजे बाइंडिंगसाठी म्हणून 2-2 टेबलस्पून पीठ घाला. त्याचे सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता. तर ही रेसिपी टिफिनसाठी किंवा रोजच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. घरचे लहान मोठे सगळे आवडीने खातील आणि नेहमीच्या थालीपीठपेक्षा खूप वेगळे लागतात आणि खूप भन्नाट लागतात चवीला आणि अगदी झटपट तयार होते ही रेसिपी. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते ही रेसिपी. नेहमी आपण एकाच पद्धतीचा नाश्ता करून किंवा घरचे तोच नाश्ता खाऊन कंटाळा करतात नाश्ता करायला. काहीतरी आपण असं वेगळं केलं ना, तर घरचे सगळे आवडीने खातात आणि आपल्यालाही तितकीच मजा येते करायला. तर इथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. बघा, आपल्याला पीठची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, म्हणजे एकदम जाड पण नको आणि आपल्याला एकदम पातळ पण असं पीठ नको आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, म्हणजे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल. तर इथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता तेल लावून मी फक्त याला 5 मिनिट थोडं झाकून ठेवणार आहे. तर आता 5 मिनिट झाले आहे. आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊया. तर मी इथे थालीपीठ बनवण्यासाठी एक सुती कापड घेतलेला आहे. तो पाण्यामध्ये ओला करून छान पिळून घेतलेला आहे. तर आता आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन इथे थालीपीठ थापून घ्यायचे आहे. तर आपण अशा पद्धतीने थालीपीठ केले ना, तर आपले थालीपीठ अजिबात तुटत नाही आणि आपल्याला सहजच तव्यावरती टाकता येते. तर बघा, असं थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला पाण्यामध्ये हात थोडा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे छान आपल्याला थालीपीठ थापता येतं. पाण्यामध्ये थोडा हात ओला करून आपल्याला छान असं थापून घ्यायचे, हलक्या हाताने थापून घ्यायचे एकदम.
तर आपल्याला थालीपीठ एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, आपल्याला मीडियम असे थापून घ्यायचे आहे थालीपीठ. आणि आपल्याला असे होल्स करून घ्यायचे आहे थालीपीठमध्ये, तर त्याच्यामुळे जे आपले थालीपीठ आहे ना छान असे खमंग भाजले जाईल दोन्ही साईडने. तर इथे आपलं थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे. तवा सुद्धा गरम झालेला आहे. तवा गरम झाला की आपल्याला यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हळूच असे उलटे करून थालीपीठ असे तव्यावरती टाकून घ्यायचे आहे. तर बघा, अजिबात आपलं जे थालीपीठचं मिश्रण आहे ते कापडाला लागलेलं नाही आहे. छान पद्धतीने आपलं थालीपीठ आपल्या तव्यावरती टाकून झालेलं आहे. आता एका साईडने थोडं भाजून झालं की आपल्याला साईड अशी पलटून घ्यायची आहे आणि जे आपण होल्स करून घेतले आहे ना त्यामधनं आपल्याला थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे आपले थालीपीठ छान असे भाजले जाईल. आपण थालीपीठला होल केल्यामुळे ना आपले थालीपीठ बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे छान मऊ लागतात खायला. तर दोन्ही साईडने आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. तर पहा किती सुंदर खमंग आपलं पोहा थालीपीठ तयार झालेलं आहे. दही, लोणचं किंवा चटणी सोबत याची चव अजूनच जास्ती वाढते. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा थालीपीठ थापून घ्यायचे आहे. तर इथे आपले छान असे पोह्यांचे थालीपीठ खमंग असे भाजून झालेले आहे. आता आपण याला सर्व करायला घेऊया. तर मी इथे छान असं दही सोबत सर्व केलं आणि दही सोबत सुद्धा खूप भन्नाट लागतात हे चवीला थालीपीठ. तर 1 वाटी पोह्यांपासून तयार झालेला हा पोटभरीचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.